नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत आंबाड्याची सुकी भाजी। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी मी एक जुडी आंबाड्याची भाजी घेतलेली आहे। तर ही भाजी अगोदर आपण निवडून घेऊया। भाजी निवडताना आपल्याला फक्त यातील पाने घ्यायचे आहे, देठ अजिबात घ्यायचं नाही, कारण ही भाजी चवीला आंबट असते। तर या पद्धतीने आता आपण सर्व भाजी निवडून घेऊया। तर आता आपली भाजी निवडून झालेली आहे। तर ही आता पाण्याने 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून घेऊया। तर भाजी मी आता पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर भाजीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून, 10-12 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ आणि तेल घेतलेलं आहे। आता आपल्याला अगोदर ही भाजी शिजून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे व पातेल्यामध्ये ही आंबाड्याची भाजी घातली व भाजी बुडेल एवढे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। 10 ते 12 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आता आपली ही भाजी शिजलेली आहे। तर आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे व त्यामध्ये ही भाजी तेल पाणी काढून घेतलं। आता यावरती आपण थोडंसं थंड पाणी घालूया, जेणेकरून या भाजीचा आंबटपणा कमी होईल व आपल्याला ही भाजी पिळून घेण्यासाठी मदत होईल। भाजी पिळून घ्यायची म्हणजेच यातील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। गॅसवरती मी आता एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये घेतलेलं आहे 3 चमचे तेल। तेल गरम झाल्यानंतर घालूया जिरे, लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची। आता लसणाला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता हे परतल्यानंतर यामध्ये घालूया आपण शिजून घेतलेली आंबाड्याची भाजी आणि चवीनुसार मीठ। आता हे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता भाजी फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे। तर यामध्ये घालूया शेंगदाण्याचा कूट व 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घेऊया। आता आपली ही भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।